नमस्कार. चला आज एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलूया ज्यांनी मराठी साहित्य आणि रंगभूमीचा चेहरामोहराच बदलून टाकला. आजची ही गोष्ट आहे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्याबद्दल. हे शब्द कुठेतरी ऐकल्यासारखे वाटतात नाही का? अगदी बरोबर. महाराष्ट्राचं हे लाडकं गीत आहे. पण कधी विचार केलाय की हे अजरामर गीत कोणी लिहिलं असेल? तर आज आपण त्याच महान कलाकाराची कहाणी ऐकणार आहोत. तर 1871 साली जन्मलेले श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे फक्त त्या गीताचे लेखक नव्हते, तर ते होते एक खरे क्रांतिकारक. त्यांनी त्या काळातल्या मराठी रंगभूमीला अक्षरशः मुळापासून हादरून टाकलं. पाहूया तरी कसा होता त्यांचा हा प्रवास. म्हणजे नक्की कोण होते हे कोल्हटकर? अहो, ते एकाच वेळी नाटककार होते, जबरदस्त विनोदकार होते, कवी होते आणि एक अत्यंत परखड समीक्षक सुद्धा होते. थोडक्यात काय तर 20व्या शतकाच्या सुरुवातीला मराठी रंगभूमीला आधुनिक बनवणाऱ्या काही मोजक्या लोकांपैकी ते एक होते. मग त्याला ही नवी दृष्टी मिळाली कुठून? तर प्रेरणा होती थेट फ्रान्समधून, प्रसिद्ध फ्रेंच नाटककार मोलियर यांच्याकडून. त्यामुळेच साहजिकच त्यांची नाटकं त्यावेळच्या पठडीतल्या नाटकांपेक्षा खूपच वेगळी, खूपच आधुनिक होती. त्यांनी सरळ सरळ परंपरेलाच आव्हान दिलं. बरं, मग त्यांनी नेमकं काय वेगळं केलं? काय होते त्यांचे ते क्रांतिकारी प्रयोग ज्यांनी सगळं काही बदलून टाकलं? चला बघूया. हे बघा, इथे फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे जुनी पारंपरिक किर्लोस्कर शैली आणि दुसऱ्या बाजूला कोल्हटकरांची नवी आधुनिक शैली. सगळ्यात आधी त्यांनी काय केलं तर नाटकाच्या सुरुवातीला येणारा तो कथा सांगणारा नट सूत्रधारच काढून टाकला. संगीतातही बदल केला. अभिजात संगीताऐवजी पारशी आणि उर्दू शैलीतली लोकांना पटकन आवडेल अशी चटपटीत गाणी आणली. एवढंच नाही तर गंभीर कथांमध्ये विनोदाची फोडणी दिली. आणि सगळ्यात मोठा बदल म्हणजे मराठी रंगभूमीला पहिल्यांदाच एक ताकदीचा खलनायक दिला. थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांनी नाटकांना दिल्या रहस्यमय आणि कल्पनांनी भरलेल्या कथा. संवाद कसे केले तर एकदम खुमासदार, विनोदी आणि बुद्धीला चालना देणारे. नाट्यसंगीतात तर पूर्णपणे नवीनच स्टाईल आणली. आणि हो, खलनायक हे पात्र तर त्यांनीच मराठी रंगभूमीला दिलं. सोबत विनोदी उपकथानकांची मस्त जोड दिली. हे बदल खरंच खूप मोठे होते. पण थांबा, कोल्हटकरांची ओळख इथेच संपत नाही. ते फक्त एक महान नाटककार नव्हते, तर त्यांच्याकडे एक दुसरीही धारदार बाजू होती. ती म्हणजे एका समीक्षकाची. 135 पानं. विचार करा, फक्त एका कादंबरीवर, वामन मल्हार जोशींच्या रागिणीवर त्यांनी तब्बल 135 पानांचं परीक्षण लिहिलं होतं. या एका गोष्टीवरूनच कळतं की त्यांचा अभ्यास किती खोल आणि विश्लेषण किती जबरदस्त असेल. आणि त्यांचा प्रभाव इतका मोठा होता की राम गणेश गडकरी आणि आचार्य अत्रेंसारखे मोठे मोठे लेखक त्यांना आपला गुरु मानायचे. विचार करा, ज्यांना आपण दिग्गज मानतो तेच कोल्हटकरांना गुरु मानत होते. यावरूनच त्यांचं स्थान लक्षात येतं. पण मग इथेच गोष्ट एक वेगळं वळण घेते. ज्या माणसाने एवढी क्रांती घडवली त्याची लोकप्रियता अचानक कमी का होऊ लागली? सुरुवातीची ती सगळी जादू ओसरली कशी? हाच तो प्रश्न आहे. इतकी क्रांतिकारक, इतकी वेगळी नाटकं लिहूनही अवघ्या 10-15 वर्षातच त्यांची जादू का ओसरली? यामागे एक खूप मोठं कारण होतं. हा संघर्ष बघा. कोल्हटकरांची नाटकं होती बुद्धीला खुराक देणारी, बौद्धिक. पण त्यावेळच्या प्रेक्षकांना काय हवं होतं? त्यांना हव्या होत्या मनाला भेडणाऱ्या भावनिक कथा. कोल्हटकरांनी दिलं रहस्य. प्रेक्षकांना हवी होती देशभक्ती आणि मानवी वेदनांच्या कथा. दोघांच्या अपेक्षांमध्ये खूप मोठी दरी होती. हे अगदी बरोबर वर्णन आहे, नाही का? त्यांच्या नाटकांनी लोकांना विचार करायला नक्कीच भाग पाडलं, पण ती लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचायला कुठेतरी कमी पडली. लोकांच्या भावनांशी थेट नातं जोडण्यात ती तितकीशी यशस्वी झाली नाहीत. मग ह्या सगळ्या प्रवासाचा शेवट काय? त्यांचा वारसा काय? चला त्यांच्या कारकिर्दीचं सार पाहूया आणि इतिहासातलं त्यांचं महत्त्व नेमकं काय आहे ते समजून घेऊया. त्यांच्या आयुष्यावर एक नजर टाकूया. 1871 मध्ये बुलढाणात जन्म झाला. 1896च्या आसपास वीर तनयसारख्या नाटकांनी त्यांनी सुरुवात केली. 1910 पर्यंत तर ते लोकप्रियतेच्या शिखरावर होते. पुढे 1927 साली त्यांना मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही मिळालं आणि 1934 मध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतला. याचाच अर्थ जरी त्यांच्या नाटकांची लोकप्रियता कालांतराने कमी झाली असली
तरी त्यांनी केलेले बदल ते मात्र कायमस्वरूपी होते. त्यांनी मराठी रंगभूमीला आणि समीक्षेला जी नवी दिशा दाखवली, तोच त्यांचा खरा आणि न पुसला जाणारा वारसा आहे. आणि जाता जाता कोलटकरांची ही गोष्ट आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभी करते. कलेने नक्की काय करायला हवं? प्रेक्षकांच्या बुद्धीला आव्हान द्यावं की त्यांच्या भावनांना साथ घालावी? काय वाटतं? नक्की विचार करा.